नमस्कार मित्रांनो, मी अमित डहाणे, सी एनर्जी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण यूपीएससी मुख्य परीक्षेसाठी वैकल्पिक विषय, त्यातही भूगोल हा वैकल्पिक विषय याची माहिती बघूया. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत ऑप्शनल विषय आपल्याला कंपल्सरी आहे. मग आपण ऑप्शनल विषय निवडताना काही निकष असतात ते तुम्ही ऑलरेडी ऐकले असतील, वाचले असतील आणि त्या प्रमाणे तुम्ही तुमचा ऑप्शनल विषय डिसाईड केला असेल किंवा अजून करायचा असेल. तर आज आपण भूगोल हा ऑप्शनल विषय जर मी घेतला तर मला भूगोल विषयाची तयारी कशी करता येईल ऑप्शनलची. मग मी ऑप्शनल या विषयाची तयारी करत असताना सोबतच मला हाच भूगोल जीएस साठी कसा उपयुक्त पडेल किंवा जीएसचा कुठला पार्ट माझा कव्हर होऊ शकतो भूगोल ऑप्शनल विषय घेतल्याने, या संबंधीची माहिती बघूया. आणि जर मी भूगोल हा ऑप्शनल विषय मराठीतनं प्रिपेअर केला, मी मराठीतनं याचं प्रिपरेशन केलं, तर मग याच्यासाठी रिसोर्सेस नेमके मराठीत अवेलेबल आहेत का आणि ते रिसोर्सेस कोणते कोणते आहेत आणि मग ते युटिलाइज करताना एकूण या भूगोल या विषयाचा स्ट्रक्चर कसा आहे या सर्वाची माहिती आपण आत्ताच्या या लेक्चरमधनं बघूया. चला मग आता आपण पहिले मुख्य परीक्षा विषय आपल्याला सर्वांना माहिती थोडं बेसिक बद्दल बोलूया आणि मग आपण आपल्या ऑप्शनलकडे जाऊया. आता एवढं सर्वांना माहित आहे की ज्यावेळेस आपण मुख्य परीक्षेचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला ऑप्शनलचं वेटेज किती मार्काचं दिलं आहे, 500 मार्काचा आहे. एकूण जे काही 1750 म्हणजे ज्याला आपण 1750चं आपला हा मुख्य परीक्षेचं रिटर्न लेखीचं जे आपलं काय आहे एकूण असणारं वेटेज आहे. आउट ऑफ दिस हे तुमचं 500 मार्क्सचं वेटेज हे तुमच्या कशाला दिलेलं आहे, त्यांनी ऑप्शनलला दिलेलं आहे. मग 500 मार्काचा ऑप्शनल मला प्रिपेअर करत असताना तुम्ही आधी पण सर्व जिथनं तुम्ही डिसाईड केलं असेल की मी का कुठला विषय ऑप्शनल निवडावा, तर दोन गोष्टी तुम्हाला बरेच जण हे सांगतात की वैकल्पिक विषय निवडताना तुम्हाला दोन गोष्टी क्लिअर पाहिजे. एक, तुमच्या हाती असणार रिसोर्स मटेरियल आणि मग तुम्ही ते मटेरियल वाचून तो विषय 500 मार्क्ससाठी लेखी आहे, लिहायचा आहे, तो आपल्याला रिप्रोड्यूस पण करता आला पाहिजे. आणि दुसरं, त्या विषयातला मी त्याला म्हणत असतो की इंटरेस्ट हा चांगला असणं गरजेचं आहे. बिकॉज जर तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट त्या विषयात डेव्हलप नसेल, तो तुम्हाला विषयाची आवड झाली नाही, तर मग आपल्याला इतका मोठा सिलेबस या विषयाचा कव्हर करणं ऑप्शनलचा हा थोडासा काय होऊन जातो, अवघड होऊन जातो. आपला एरिया ऑफ इंटरेस्ट सुद्धा याच्यात काय करतं, मॅटर करतं. मग या अनुषंगाने आपण डिसाईड करतो असतो मी ऑप्शनल कुठला घ्यावा. आणि म्हणूनच जॉग्राफी ऑप्शनल जेव्हा आपण भूगोल या विषयाचा वैकल्पिक विषय म्हणून यूपीएससीसाठी निवडतो, त्याच्या संबंधी काय काय घटक आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि मग त्याचं प्रिपरेशन करण्यासाठी माझी लाईन ऑफ ज्याला म्हणतो मी ऍक्शन असेल, लाईन ऑफ प्रिपरेशन असेल, ही काय असली पाहिजे याच्याविषयी सुद्धा माहिती आपल्याला बघायची आहे. मग लक्षात घ्या, हा ऑप्शनल 500 मार्काचा जर मी इथे घेतला तर आता होतं काय, मी इथे मुद्दामून लिहिलं आहे की जीएसचा जो विषय जीएस जॉग्राफी जीएस हा तुमचा पेपर 1 असेल. परत मी म्हणेल तुमचा जीएसचा जीएस म्हणतोय मी, हा तिथे मी म्हणेल पेपर 3 असेल जीएस. मी तुम्हाला दाखवतो पुढे की पेपर 3 मध्ये सुद्धा तो कुठे कुठे येतो. एकदा जर आपण ऑप्शनलचा सिलेबस बघितला किंवा आपल्याला लक्षात येतं की ऑप्शनलसाठी केलेला भूगोलमध्ये मला जीएस पेपर 1 मध्ये असणारा भूगोल आणि त्याच्यानंतर मला जीएस 3 मध्ये जो एन्व्हायरमेंटल किंवा ॲग्रीचा थोडा भाग येतो तिथे असणारा जो जॉग्राफीचा पार्ट आहे तो मला असा वेगळा करावा लागणार नाही. किंवा मग पुढची प्री असेल, प्री मध्ये असणारे भूगोलाचे प्रश्न आहे हे मला अजिबात वेगळे करावं लागणार नाही. माझ्या याच ऑप्शनलचं मी केलेलं प्रिपरेशन मला या पेपरमध्ये सुद्धा काय पडतं, उपयोगी पडतं, हे सुद्धा इथे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून मी ते मुद्दामून लिहिलं की जर तुम्ही इथं ऑप्शनल केला तर याच ऑप्शनलच्या अंडर तुमचा जीएसचा जॉग्राफी सुद्धा काय होणार आहे, कव्हर होणार आहे. आणि मग जीएसला जवळजवळ किती वेटेज येतं जर तुम्ही लिहिलं तर आपण साधारणतः मी म्हणेल 100 टेंटेटिव्ह सांगतोय 105 मार्क आउट ऑफ 250 जीएस 1 मधला, ज्यात आर्ट, कल्चर आणि हिस्ट्री हा जो आहे त्यातलं किमान 105 इतके प्रश्नाच्यावर आपण काय जर 7 प्रश्न बघू शकतो, त्याला 15-15चे काही प्रश्न काही 10चा असेल, पण किमान 105 ते 130 135 पर्यंत ते काय जातं, वेटेज जातं जीएस मध्ये पहिल्या पेपरमध्ये. आणि जर तुम्ही इथं 3 मध्ये विचार केला तर जवळजवळ इथे सुद्धा 60 मार्कापर्यंत वेटेज जातं, कमीत कमी 60 ते त्याच्या पुढे असं ते वेटेज असतं. म्हणजे मी असं म्हणेल जर मी जीएसचा विचार केला तर जॉग्राफी घेतल्याने माझा जीएसचा जवळजवळ मी त्याला कमी जास्त असं म्हणेल 170 किंवा 175 मार्काची जीएसची तयारी या ऑप्शनल मधनं मी होऊ शकते, ती होते, असं इथे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. ऑप्शनल जॉग्राफी जेव्हा मी वैकल्पिक भूगोलाचा विचार करतो. मग आता भूगोलाचं जर मला घ्यायचं असेल तर त्याच्या अनुषंगाने मला काही माहिती असणं गरजेचं आहे. यस, तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की ऑप्शनल म्हटल्यावर आपल्याला 2 पेपर असतात. एक असतो पेपर 1, दुसरा असतो त्याचाच ऑप्शनलचा पेपर 2. 250-250चं वेटेज असतं. मग याचं असणारं वेटेज किंवा याचे असणारं सिलेबस आयोगाने काय डिफाईन केलेलं आहे किंवा एकूण पेपर मधली असलेली जी मार्किंग सिस्टीम आहे ही सुद्धा समजणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण ऑप्शनलला अप्रोच होतो, आपण ऑप्शनल डिसाईड करतो, घेतो, त्यावेळेस आपल्या डोक्यात किंवा कुठलाही अभ्यास स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करताना आपल्याला त्याची जी क्लॅरिटी पाहिजे सिलेबसची, त्याचं मार्किंग स्ट्रक्चरची आणि त्याच्यानंतर मग आपलं इनपुट
बट ऑब्वियस इनपुट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तुमचा इनपुट हा खूपच महत्वाचा ठरतो, हे लक्षात घ्यायचं आहे. पण मला हे पिक्चर सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे की माझा असणारा सिलेबस, त्याचा अभ्यासक्रम आणि त्याचं मार्किंग स्ट्रक्चर जे आहे एक्झाम मध्ये येण्याचं, ते सुद्धा डोक्यात क्लिअर पाहिजे, जेणेकरून मग माझा जो इनपुट आहे तो फार योग्य बसतो किंवा योग्य डायरेक्शननी तो माझ्याकडनं दिला जातो, हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग याच्यानंतर आपण बघूया की आता थोडं मार्किंग सिस्टीम जॉग्राफीची जर आपण विचार केला, टॉपिक्स आणि मार्क्स याला जर आपण केलं तर ऍक्च्युली जो सिलेबस डिवाइड केलेला आहे त्यातला आपला जर मी दाखवतो पुढे, पण पेपर 1 आणि हा पेपर 2 याच्यात करताना जर भूगोलाचा विचार केला तर त्याला आपण पहिला प्राकृतिक म्हणतो किंवा मी फिजिकल म्हणतो, काय म्हणतो, आणि दुसरा दिलेला तुमचा भूगोल कुठला आहे, मानवी भूगोल. हे 2 घटक पेपर 1 मध्ये दिलेले आहे आणि याला आयोगाने सरासरी 250 काय केलेलं आहे, मार्क्स आयोगाचे. आणि पेपर 2 मध्ये इथे फक्त आपण असं म्हणू शकतो की हा काय दिलेला आहे, भारताचा भूगोल, ज्याला आपण म्हणतो जॉग्राफी ऑफ इंडिया, असं त्यात केलंय. पण हाही थोडा वास्ट आहे. ओके, मग आता हे टॉपिक्स आणि मार्क्स दोन्हीकडे जर इकडे केलं तर भारताला फक्त 250 मार्क्स असणार आहे, बरोबर आहे. आणि इथं फिजिकल आणि ह्युमन जॉग्राफी इथे 250 मार्क असणार आहे. मग या तुलनेत जर मी 3 घटक मी भूगोलाचे केले, एक मी फिजिकल केला, फिजिकल जॉग्राफी. सेकंड मी मग फिजिकल म्हणजे तुम्हाला वाटेल फक्त फिजिकल, दॅट डझंट मीन ओनली द जिओमॉर्फोलॉजी. फिजिकल म्हणजेच काय, तर फिजिकलमध्ये आपलं जिओमॉर्फोलॉजी आलं, क्लायमेटॉलॉजी आलं, त्यानंतर आपलं ओशनोग्राफी आलं, त्यात बायोजिओग्राफी आलं, एन्व्हायरमेंटल आलं. हे सगळे 5 घटक ज्याच्यात आहे ते सर्व फिजिकलमध्ये आलं. ह्युमन जॉग्राफी, मग त्यात ह्युमन जॉग्राफीमध्ये सेटलमेंट पासून पॉप्युलेशन पासून थेरीज, मॉडेल्स ऑल दॅट हे त्याच्यात आलं. आपण सिलेबस डिस्कस करूया पुढे. पण हे सर्व करत असताना इथे वेटेज 250 आहे. आणि पुढचा एक भाग यातला सोपा, असा मी सोपा यासाठी म्हणतो की भारताचा भूगोल म्हटल्यावर आपल्याला अभ्यास करताना कुठेतरी कॉन्फिडन्स येतो, भारताचा भूगोल आहे. कारण की मी भलेही जगाचा किंवा प्राकृतिक भूगोल फार खोलात वाचलेला नाही, पण भारताचा भूगोल मला थोडाफार काय असो ना अभ्यासातनं शालेय स्तरावर सुद्धा गेलो असतो. त्याच्यामुळे मला त्या विषयाचा काय कॉन्फिडन्स येतो. बरीच ज्याला आपण स्थळं म्हणतो, काही चर्चेत असणारे विविध मुद्दे असेल, हे आपण कायम ऐकत असतो. त्याच्यामुळे भारताच्या भूगोलावर एक थोडासा काय होईना त्यात नाविन्य फार वाटत नाही, कॉन्फिडन्स वाटतो. पण जस्ट तुम्हाला मी ह्युमन जॉग्राफी, त्यातले मॉडेल्स, त्यातल्या थेरीज किंवा फिजिकल जॉग्राफीमध्ये आपण थोडं डेप्थमध्ये गेलो की मग कुठेतरी आपल्याला फारच नवीन विषय आहे, फार व्हास्ट होतो, फार खोलात आहे असं कुठेतरी वाटतं. पण हा सगळा विचार करताना आपण एकूण सिलेबस आणि सिलेबसमध्ये रिक्वायरमेंट्स आपण क्लिअर करूया की इथं असणारा प्राकृतिक आणि त्याच्यानंतर असणारा तुमचा मानवी भूगोल आणि त्याच्यानंतर असणारा हा भारताचा भूगोल. मग भारताच्या भूगोलाला जवळजवळ आपलं अर्ध वेटेज आहे आणि बाकीचं प्राकृतिक आणि मानवीला असणारा अर्ध वेटेज. हा इथे एक गोष्ट आपल्याला क्लिअर करायची. म्हणून मी टॉपिक्स आणि मार्क्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे भूगोल हा विषय, पण पेपर 1 पेपर 2 आपण डिवाइड केलं, त्यातले हे प्रमुख त्यातले काय म्हणेल मी टॉपिक्स म्हणेल. मग पेपर 1 मध्ये आताच आपण बोललो त्याप्रमाणेच परत एकदा मी म्हणतोय की ज्याला आपण फिजिकल जॉग्राफी अँड सेकंड पार्ट इज युअर ह्युमन जॉग्राफी, हे फार याच्यात दिलं आहे. आता आयोगाची रिक्वायरमेंट याच्यावर असणार आहे जवळजवळ किती, तुमचे 125 मार्क, 125 मार्क, सेम अबाउट याच्यावर असणार आहे 125 मार्क. ओके, हा आयोगाचा असणारा पेपर. दिस इज सेक्शन 1. आयोग त्याला फिजिकल जॉग्राफी म्हणतात. आणि मग त्यात असणारे एकूण, त्याचं मी सुद्धा स्ट्रक्चर दाखवतो की याच्यात असणारे 4 क्वेश्चन, याच्यात असणारे 4 क्वेश्चन, आणि आउट ऑफ दिस क्वेश्चन आपण एकूण 5 क्वेश्चन, म्हणजे आउट ऑफ दिस 8 क्वेश्चन तुम्ही किती करायचे, अटेम्प्ट 5 क्वेश्चन करायचे. मग ती काही आयोगाची असणारी एक पद्धत आहे प्रश्न विचारण्याची ऑप्शन असताना, ती पण आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे. ते जर मला समजलं आणि पुढच्या म्हणजे आज तर होणार, आता नाही पण पुढच्या लेक्चरमध्ये मी 100% तुम्हाला 2020 आणि 21चा आपण थोडं अनालिसिस करू ऑप्शनलच्या पेपरचा. त्याच्यामध्ये अनालिसिस करताना आपल्याला जाणवेल, मग आपण आज जर आपण सिलेबस नीट समजून घेतला तर आपल्याला 100% जाणवतं की म्हणजे दिलेले टॉपिक्स जे आयोगाने मेन्शन केलेले आहे, अकॉर्डिंग टू दॅट टॉपिक आयोगाने प्रश्न काढलेले आहे. मग युपीएससीचं एक, त्याला आपण म्हणतो युपीएससीचं एक वैशिष्ट्य आहे, ते काय आहे, तर युपीएससी बऱ्याच गोष्टी करंट पर्स्पेक्टिव्हने विचारते. फॉर एक्झाम्पल, जर आपण असं डोळ्यासमोर आपण चित्र आणूया की जॉग्राफी काय अपडेट होणार आहे, जॉग्राफी काय करंट बेसिस असणार आहे, करेक्ट. बिकॉज ज्याला आपण म्हणतो कोर जॉग्राफी, म्हणजे तुमचं फिजिकल सेटिंग असेल, तुमच्या नद्या असतील, काय असेल, हवामान असेल, यात काही फार चेंजेस असणार नाही ना. दरवर्षी येणारा नैऋत्य मोसमी वारे भारतात येणारे हे कधी येतात, तर आपण 25 मे, 10 जून, 7 जून, 1 जून असे ते डेट्स आहे अकॉर्डिंग टू एनसीआरटी तो मॅप आहे, अकॉर्डिंग टू IMD इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट त्यांनी पण ते डिफाईन केलेलं आहे. पण ते होतं तसंच आहे, त्यात काही फार बदल होणार नाही. मग याचं सेकंड पार्ट आयोगाला अपेक्षित काय आहे, बिकॉज यू आर द फ्युचर, काय म्हणतात तुम्ही, प्रॉब्लेम सॉल्व्हर आहात, सोल्युशन प्रोव्हायडर आहात ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून. मग त्यांच्यामध्ये त्यांना आयोगाला एक क्लिअर आहे की हा सिलेबस आहे, अकॉर्डिंग टू धिस सिलेबस आता या फिजिकल जॉग्राफीचा
त्याच्यानंतर त्यातला क्लायमेलॉजी असेल, जिओमॉर्फॉलॉजी असेल, ओशनोग्राफी असेल, या सर्वांचा संदर्भ करंट पर्स्पेक्टिव्हनी का महत्वाचा आहे त्या आयोगाला जाणून घ्यायचं आहे, करंट पर्स्पेक्टिव्हनी. आणि त्यात मग आपल्याला 2 गट आपण असे ऐकतो, किंवा तुम्ही जर सुद्धा थोडं अनालिसिस ऐकलं असेल, तुमच्या जे सक्सेस झालेले विद्यार्थी असेल जॉग्राफी ऑप्शनल घेऊन त्यांचे मार्क्स जरी डिस्ट्रीब्युशन बघितलं असेल, तर याच्यातला फिजिकल जॉग्राफी हा हमखास मार्क्स देतो असं त्याचं चित्र दिसतं. हमखास म्हणतोय मी. बऱ्यापैकी या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना मार्क्स पडतात. मग याच्यातलं एक परसेप्शन काय मार्क्स पडतात ना, की थोडं ट्रॅडिशनल पॅटर्ननी प्रश्न विचारतात का, फिजिकल जॉग्राफीवरचे प्रश्न ह्युमन जॉग्राफीवरचे ट्रॅडिशनल पॅटर्ननी आहेत का. आणि इथे पैकी बऱ्यापैकी मुलं ज्याला आपण 250 म्हणतोय, 250 पैकी 110च्या वर 105च्या वर स्कोर करताना दिसतात, जे टॉपर्स आहेत. लक्षात घ्या, जे सिलेक्शन मध्ये येतात, ज्या मेरिटमध्ये येतात, त्यांच्याकडे हा स्कोर दिसतो. मग याचा अर्थ असाच आहे का की हा फक्त ट्रॅडिशनल बेस विचारला जातो, या प्रश्नांमध्ये फार जास्त रॅन्डमनेस नाही आहे, फार करंट पर्स्पेक्टिव्ह विचारले जात नाही असं नाही. याला करंट पर्स्पेक्टिव्ह आहे आयोगाचा. पण आपण एकंदर युपीएससी जेव्हा अप्रोच करतो, युपीएससीचा अप्रोच आपला असतो, आपला करंट पर्स्पेक्टिव्हनी आपण प्रत्येक गोष्ट बघत असतो. मग एकदा आपल्याला जर जॉग्राफी हा अंडरस्टँडिंग बेस्ड सब्जेक्ट आहे, हे तर तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. याच्यात फॅक्ट्स आणि इन्फॉर्मेशन आहे का, तर इन्फॉर्मेशन आहेच. इन्फॉर्मेशन प्लेसेसची आहे, लक्षात घ्या. पण तुम्ही मॅप आहे, तुमचं मॅपिंग एकदा फार चांगलं असणं गरजेचं आहे. तुम्ही जर मॅपिंग केलं आणि तुमचं जर अंडरस्टँडिंग जर झालं, तर तुम्हाला हा बऱ्याच अंशी तुमचं काम हा सब्जेक्ट काय करतो, कमी करतो. आणि मग असणारं तुमचं जे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आहे, तुमच्या डोक्यात असणारं जे मॅपिंग आहे, याच्या आधारे विचारलेल्या प्रश्नाला तुम्हाला त्या गोष्टी रिलेट करत जाणं गरजेचं असतं. तुम्ही जर रिलेट केल्या तर तुम्ही त्याचा चांगल्या फ्लोमध्ये आन्सर लिहू शकतो. हा याचा चांगला ऍडिशनल प्लस पॉईंट आहे, मी असं म्हणेन. मग पहिला जो पेपर आहे हा ऑलमोस्ट काय धरला जातो, हा स्कोरिंग धरला जातो. आणि मी जस्ट टेंटेटिव्ह मार्क्स सांगतोय, जे जर तुम्ही 3-4 वर्षातले जे टॉपर्स आहेत त्यांचे जर थोडे मार्क्स ऐकले, बघितले तुम्हाला गुगल करून, तुम्हाला सहज मार्क कळतं की प्रत्येकाचे पेपर 1 मार्क्स काय आहेत, चांगलेच आहे मिनिमम. मग चॅलेंजिंग थोडं येतं कुठं याच्यामध्ये, थोडासा चॅलेंजिंग येतं हा पार्ट येतो, तो म्हणतो पेपर 2. कारण की हा आपला इंडियाचा आहे आणि इंडियाचा आयोग विचारताना आयोगाचा म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपल्याला 5 एकूण सब टॉपिक पेपर 1 मधल्या सेक्शन मध्ये, दॅट इज अवर फिजिकल जॉग्राफी, त्यात जर आपल्याला दिलेलं प्राकृतिक भूगोल असेल आणि त्याच्यातलं मग तुमचं भूरूपशास्त्र असेल, हवामानशास्त्र असेल, सागरशास्त्र असेल, ते जीवावरण असेल आणि पर्यावरण असेल, या 5 घटकावर प्रश्न काढले तर प्रत्येक घटकावर एक प्रश्न पडतो. त्यात फारसे चेंजेस नसतात, फक्त एन्व्हायरमेंटल आणि ज्याला आपण म्हणतो जीवावरण म्हणजे बायोजिओग्राफी अँड एन्व्हायरमेंटल जॉग्राफी, याच्यावर थोडासा करंट कंटेक्स्ट मध्ये आयोग प्रश्न विचारतो. पण उरलेले वरचे 3 आहे, याच्यात फार जास्त आयोगाचा प्रश्नात करंट कंटेक्स्ट येतो त्यातही, पण फारसं नसतं. म्हणजे मला तो डील करायला थोडा इझी जातो. पेपर सेकंडमध्ये ज्या थेरीज मॉडेल्स थेरीज ज्या दिलेल्या आहे पॉप्युलेशन याच्या, त्या आधीही विचारलेल्या आहे, आताही विचारले जातात. तिथं पण मला एक थोडा अभ्यास करताना, प्रिपरेशन करताना, एक थोडं परसेप्शन करताना का काय लिहू शकायचं, काय लिहायचं आणि कसं रिलेट करायचं, हे थोडं इझी जातं. पण जेव्हा मी पेपर सेकंडकडे येतो, ज्याला भारताचा भूगोल म्हणतो, भारताच्या भूगोलाचे जेव्हा कंटेक्स्ट आयोग काय करतो, अँगल तयार होतं, त्यावेळेस हा मोस्ट ऑफ द आता फिजिकल सेटिंग ऑफ इंडिया, ड्रेनेज सिस्टीम ऑफ इंडिया सगळ्या गोष्टी आहेत. पण अकॉर्डिंग टू धिस जॉग्राफी ऑफ इंडिया म्हणजे भारताचा आजचा जो भूगोल आहे, याच्यातले महत्वाचे इश्यूज आणि प्रॉब्लेम्स काय करतं आयोग विचारतं आणि ते आपल्याला मांडणं अपेक्षित आहे असं आयोगाला वाटतं. मग एन्व्हायरमेंटल इश्यू असेल, तुमचा पॉप्युलेशन इश्यू असेल, तुमचा ॲग्रिकल्चर असेल, तुमची इकॉनॉमिकल ग्रोथ असेल, तुमचा एनर्जी क्रायसिस असेल, ह्या सगळ्याच्या दृष्टीने आयोग या जॉग्राफीला काय करतं, फोकस करतं भारताच्या. म्हणजेच काय, हा सेकंड पेपर हा जास्त करंट पर्स्पेक्टिव्हनी विचारला जातं आणि म्हणून सेकंड पेपरमध्ये 100 किंवा 110 क्रॉस करणं थोडं चॅलेंजिंग वाटतं. आणि जर आपण तिथपर्यंत पोहोचू शकलो सेकंड पेपरमध्ये, उलट प्रिपरेशन वाईज गेलं सेकंड पेपर इझी असतो. बिकॉज आपल्याला युपीएससी करता आपण करंट करावाच लागतो, करंट आपल्याला करावाच लागतो, कारण आपण स्किप करत नाही किंवा डायरेक्ट एंडला कुठलं तरी मी इयरबुक आणलं सगळ्यात शेवटी वाचलं आणि मी जाईल असं होत नाही. बिकॉज तुमचा ऑप्शनल असो की तुमचा मेन्सचं जीएस असो, त्याच्यामध्ये ते रिफ्लेक्शन करंटचं काय खूप जास्त आहे. त्याच्यामुळे तुम्ही कंटिन्युअस एका साईडला पॅरलल सायमल्टेनियसली तुम्ही करंट करत असता आणि मग त्याच करंटचा इथे तुम्हाला ऑटोमॅटिक काय होतो, उपयोग होतो. फक्त तुम्हाला याच्यातलं की पॉईंट्स काय असतं तुम्हाला रिलेट करता आला पाहिजे. काय करता आला पाहिजे, रिलेट. एक असतो ट्रॅडिशनल सब्जेक्ट, तुम्ही ट्रॅडिशनली प्रिपेअर करता, ट्रॅडिशनली बेस त्या सब्जेक्टचा रेडी करायचा आणि मग करंट पर्स्पेक्टिव्हनी त्या गोष्टी तिथे जर रिलेट करत गेला तर आपल्याला ती रिलेट करायची सवय होते आणि मग लास्ट उरतं आपल्याला जे आपण ट्रॅडिशनली बेस्ट केलंय त्याला करंटला रिलेट करून ते प्रेझेंटेशन हा सुद्धा महत्त्वाचा मॅटर आहे. ते प्रेझेंट कसं करायचं, कुठले पॉईंट येऊ द्यायचे आणि मग त्याची रायटिंग स्किल, त्यानंतर रायटिंग स्किल आणि स्पीड, या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करावं लागतात, प्रिपेअर करावं लागतात, त्या सुद्धा अनुषंगाने होतात. म्हणून इंडिया हा पेपर एक थोडासा करंट बेस आणि चॅलेंजिंग वाटतो, पण हा इतका चॅलेंजिंग नाहीये.
जर आपण याचं योग्य प्रिपरेशन केलं तर यालाही आपण काय करू शकतो, चांगल्या प्रकारे प्रिपेअर करू शकतो. मग बघा, मी जे मग सांगितलं ते मी प्रेझेंट केलंय. पेपर 1 प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल. त्यानंतर तुमचा पेपर 2 हा आहे भारताचा भूगोल. पण तो भारताचा भूगोल नाही, याच्यात एकूण जर त्यांनी काढले तर इथे त्यांनी 10 सब टॉपिक केल्या भारताच्या भूगोलाचे. किती टॉपिक्स केल्या? 10 सब टॉपिक्स केल्या. पहिल्या याच्यात फार व्हास्ट, सगळ्यात व्हास्ट असणारा हा 5 सब टॉपिक्स आहे. किती टॉपिक्स आहे? 5 सब टॉपिक्स केले प्राकृतिक मध्ये, जे मी मगाशी सांगितले, तुमचं भूरूपशास्त्र वगैरे. ओके. आणि मानवी भूगोलात साधारणतः किती केले? 8 सब टॉपिक्स इथे सुद्धा केलेले आहे. हे सुद्धा इथे लक्षात घ्या. मग ते सेटलमेंट असेल, पॉप्युलेशन एक्सप्लोजन असेल, इकॉनॉमिक ग्रोथ असेल, इथपासनं तुमचं रुरल डेव्हलपमेंट असेल, अशा वेगवेगळे टॉपिक्स आहेत दाखवले. मी सिलेबस दाखवतो. हे तुम्हाला इथं क्लिअर करणं गरजेचं आहे. कशाचा? भूगोलच्या अनुषंगाने. नाउ नेक्स्ट बघा, आता जर पेपर 1चा क्वेश्चन पॅटर्न पहिले समजून घेऊ. आपल्याला पेपर 1 मध्ये सेक्शन ए सेक्शन बी असा आयोग काय करतं? डिफाईन करतं. पेपर 1 आहे, जर आपण याला म्हणू पेपर 1 जो दिलाय भूगोलाचा, त्याला सेक्शन ए सेक्शन बी. यात क्वेश्चन नंबर 1 हा काय तुम्हाला, हा कंपल्सरी आहे. हा काय आहे? अटेम्प्ट करणं कंपल्सरी आहे. आणि क्वेश्चन नंबर 5 हा सुद्धा काय आहे? कंपल्सरी आहे. आणि आउट ऑफ दिस रिमेनिंग यातनं तुम्ही किमान काय करा, 3 क्वेश्चन कुठलेही चॉईस करायचं आहे, असं आयोगाचं म्हणणं असते. हे सुद्धा लक्षात घ्या. पेपर 1, पेपर 2. मग तुम्हाला दिलेले क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3, क्वेश्चन 4 असं त्या आयोगाचं वेटेज पण मी दाखवतो. आणि इकडे देताना 5, 6, 7 याला म्हणतात सेक्शन बी. म्हणजे फॉर एक्झाम्पल दिस इज तुमचा, हा झाला तुमचा फिजिकल जिओग्राफी. कुठला जिओग्राफी? फिजिकल जिओग्राफी, ज्याला आपण प्राकृतिक असं म्हटलेलं आहे. हा प्राकृतिकचा भाग असेल. आणि हा तुमचा कुठला भाग असेल? मानवी भूगोल. हा कुठला भाग असेल? मानवी भूगोल. त्याच्यावरचा हा दुसरा सेक्शन. मग बघा, याच्यानंतर पुढे पेपरमध्ये काय केलेलं आहे? जो कंपल्सरी क्वेश्चन आहे 150 वर्ड्स, पण किती लिहायचे आहे? याच्यात त्यांनी किती दिलेले आहे? 10 मार्काला एक, अशा 5 तुम्हाला ए बी सी डी ई. आता कंपल्सरी हा प्रश्न म्हणजे काय, तर असं होणार नाही की मी यातला सी डी यूज करेल, यातला फक्त बीसी सोडवेल, यातला एसी सोडवेल, म्हणजे नाही. क्वेश्चन मीन्स दिस क्वेश्चन. कुठलाही करा पण पूर्ण त्यातनं अटेम्प्ट करणं गरजेचं आहे. मग हे दाखवताना आयोग बघा काय दाखवतं, तर याच्यात त्यांनी दिलेला कंपल्सरी जो क्वेश्चन 1 आहे, याच्यात 5 आपल्याला काय करतात, 5 शॉर्ट प्रश्न विचारतात. आणि त्याची वर्ड लिमिट आहे 150 वर्ड्स. आणि इच क्वेश्चन हॅज द 10 मार्क्स वेटेज. इच क्वेश्चन हॅज द 10 मार्क्स वेटेज. हे लक्षात घ्यायचंय. असं ते, पण बट ऑब्वियस इट्स अ फिजिकल. ओके. मग फिजिकल मधल्या तुमचे जे काही 5 घटक आहे अपेक्षित, आता फार ट्रॅडिशनल पद्धतीने गेलो तर एक त्यांनी तुम्हाला विचारणार कशावर, भूरूपशास्त्रावर. दुसरा विचारणार तुमच्या हवामानशास्त्रावर. त्यानंतर सागरशास्त्रावर, जीवावरण, आणि मग एन्व्हायरमेंट. असं नाही, पण कधी ते आयोग रॅन्डम करतं वेटेज. कधीच 2 तुमचं कशावर असू शकतो? जिओमॉर्फॉलॉजीवर शकतो. 2 तुमचे ओशनोग्राफीवर शकतात. दॅट नॉट, ते काही फिक्स नाहीये. 5 म्हणजे 5 असं नाहीये, पण असं लक्षात घ्यायचं. दे सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन मध्ये पहिला असतो 20 मार्काला, बी असतो, म्हणजे हा सेकंड क्वेश्चन, दिस इज 50 मार्क्स. हा जर विचार केला तर दिस इज 50 मार्क्स. हा विचार केला 50 मार्क्स. म्हणजे 4ही 50-50चे, म्हणजे इथेच किती 200 झाले. परत इथे तुमचे सेम सेम सेम, इथेही 4 केले तरी इथे 200 झाले. पण या 200 पैकी म्हणजे तुम्हाला 400 मार्क्स तिथं विचारतात. बट आउट ऑफ दिस 400 तुम्हाला किती लिहिणं गरजेचं आहे? 250 अटेम्प्ट करायचा आहे. त्यातला पहिला आणि दुसरा, हा पहिला आणि 5वा हा तुम्हाला कंपल्सरी आहे. म्हणजेच तिथे तुम्ही किती मार्काचा अटेम्प्ट केला? 100 मार्काचा. उरलेले 3 प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करायचे. कुठलेही उरलेल्या याच्यातनं कुठले प्रश्न करायचे? अटेम्प्ट 3. तुम्ही जर 1 आणि या सेक्शन मधनं, बोथ सेक्शन मधनं 2 घ्यायचे, असा आयोग सांगते दोन्ही सेक्शन मधनं. मग तुम्ही कुठला ऑप्शन घेता, तो आयोगाचा पॅटर्न आहे. मी जस्ट हा एक पॅटर्न दाखवलाय की आपल्याला हे करत असताना प्रश्नांची, कारण युपीएससी मध्ये तुम्हाला माहित आहे शब्दांची मर्यादा आहे. युपीएससी मध्ये त्यांनी सगळं तुम्हाला स्ट्रक्चर दिलं असतं, आउटलाईन दिली असते की इथून पण संपवायचं आहे. सो हे प्रिसाईज असणं फार गरजेचं आहे. म्हणून आता ज्या बीट्सवर तुम्ही इथे लिहिणार आहात 150 वर्ड्स मध्ये, त्याच बीटवर इथं 20 मार्काला तर 250 वर्ड्स आपल्याला काय करतात, एक्सपेक्ट होतात. हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. हा इट्स अ पार्ट ऑफ आवर प्रॅक्टिस. ते आपण कशी डेव्हलप करतो प्रॅक्टिस, कशा आपल्याला गोष्टी समजतात, आणि या गोष्टी समजतानाच आपल्याला अभ्यास करताना ह्या सुद्धा तुमच्या डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे, ज्याचा तुम्हाला सहज 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 काय करतील, अभ्यास करताना उपयोग येईल. स्ट्रक्चर ऑफ एक्झाम, क्वेश्चनचं स्ट्रक्चर काय हे समजणं गरजेचं आहे. मग आपण त्या अनुषंगाने प्रिपेअर करत जातो. सेम असंच बघा. आता इथे मी पेपर 2 म्हणेल. इथे पेपर 2, आता पेपर 2 मध्ये डिफाईन केलेला आहे का, हा भारताचा भूगोल आहे. कुठला आहे? भारताचा भूगोल आहे. याच्यातला कुठला आणि याच्यातला कुठला? इथे सेम ते स्ट्रक्चर आहे. क्वेश्चन 1 2 3 4 5 6. बट पेपर 2 मध्ये एक मॅप, ज्याला आपण म्हणतो, त्या मॅप मध्ये आपल्याला 10 प्लेसेस देतात, 10 जागा देतात, 10 स्थळं देतात, ठिकाणं देतात. त्याला लोकेट करायचं. इंडियाचा आउटलाईन मॅप देतात, त्याला लोकेट केलं
की तुम्ही साधारणतः 30 शब्दात त्याच्यावर दाखवायचं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला लोकेट केलं आपल्या इथलं औरंगाबाद, तर तुम्ही इमिजिएट त्या औरंगाबादला तुम्ही आता त्या मॅपमध्ये दाखवा असं, आणि मग त्याला तुम्ही रिसेंटली औरंगाबाद काय ते आहे तुमचं मिडिवल काय आहे इम्पॉर्टन्स आहे औरंगाबादचं, त्यानंतर इट्स अ टुरिझम कॅपिटल ऑफ द महाराष्ट्र असं सेकंड तुम्ही टाकली त्यात, महाराष्ट्राची काय पर्यटन राजधानी आहे. आणि थर्ड वन इज द रिसेंटली काय केलंय म्हणजे आत्ताच महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी औरंगाबादचं नामकरण काय केलंय संभाजीनगर. अशा अस्पेक्ट्सनं तुम्ही टाकलं. इट्स अ पण स्टार्ट विथ द टुरिझम कॅपिटल, नंतर तुमचं हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स ते अपेक्षित आहे 30 शब्दात तुम्ही एकदम हायलाइटेड पॉईंट्स त्याचे काय करायचे लिहायचे, ते लोकेशन दाखवायचं. असा एक मॅपिंगचा प्रश्न इथे असतो, हे सुद्धा इथे लक्षात घ्यायचंय. मग बघा याचं स्ट्रक्चर कसं आहे. हा जो सेक्शन ए आहे याच्यात क्वेश्चन कंपल्सरी 10 आणि 10 बिट्स आहे, 10 ठिकाणं देतात प्रत्येक 2 मार्काला. त्याच्यात तुम्हाला 30 वर्ड्सला काय करावं लागणार आहे, त्यात तुम्हाला 30 वर्ड्सला काय करावं लागणार आहे, तिची माहिती सुद्धा लिहावं लागणार आहे. मग असा हा इथे, आणि उरलेले 10 10 10 म्हणजे हा प्रश्न होतो तुमचा 50 मार्काचा, कारण प्रत्येकाचा 50 मार्काचा वेटेज आहे. सेम बाकीचं स्ट्रक्चर जसं तुम्ही पेपर 1 मध्ये बघितलं तसंच 20-15, परत हा दुसरा 50चा, हा 50चा, हा 50चा, आणि सेम अबाउट इकडे तर पहिले सारखंच हा A B C D हे काय केलं की हा प्रत्येक मार्कात 10-10चा आहे, हे पण लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे असं स्ट्रक्चर हे तुमचं पेपर सेकंडचं आहे. पण आपण पेपर 1 मध्ये जसं केलं सेक्शन बी रिलेट टू द ह्युमन जिओग्राफी मानवी भूगोलाचा सेक्शन तुमचा हा जो ए आहे हा कशाशी रिलेटेड आहे तर तुमचा फिजिकलशी. पण इथे तसं भारताच्या भूगोलासाठी त्यांनी 10 पॉईंट दिले आहे. पहिले 5 पॉईंट इट्स सपोज टू बी कन्सिडर इन द सेक्शन ए अँड सेक्शन बी ते लास्ट 6 to 10 पॉईंट असं आपण म्हणू. पण ते नक्की त्याच्यातले 10 पॉईंट्स म्हणजे 10 सब टॉपिक्स कुठले आहे भारताच्या भूगोलाचे ते सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल, हे लक्षात घ्यायचं आहे. मग बघा आता हा सिलेबस थोडासा मी काय केलेला आहे, मी आपण ट्रान्सलेट केलेला आहे. जो आयोगाने दिला तुमचा इंग्लिशमधला सिलेबस आहे त्याला आपण काय केलेलं आहे, त्याला आपण ट्रान्सलेट केलेलं आहे आणि ट्रान्सलेट करून त्याला मराठीत. मग आता प्राकृतिक भूगोल पहिले 5 घटक याच्यात, फिजिकल जिओग्राफी ऍक्च्युली ऑफिशियली नेम म्हणतोय मी या विषयाचं पेपर 1चं प्रिन्सिपल ऑफ जिओग्राफीज असं नाव आहे त्याचं आयोगाच्या दिलेल्या सिलेबसमध्ये. भूरूपशास्त्र, जिओमॉर्फॉलॉजी, हवामानशास्त्र, क्लायमेटॉलॉजी, सागरशास्त्र, ओशनोग्राफी, जैविक भूगोल, बायोजिओग्राफी, पर्यावरणीय भूगोल, एन्व्हायरमेंटल जिओग्राफी हा झाला यातला काय झाला पहिला सेक्शन, ज्याला आपण सेक्शन ए म्हणतोय. देन सेकंड सेक्शन इज द युअर ह्युमन जिओग्राफी मानवी भूगोल. मग पर्स्पेक्टिव्ह ह्युमन जिओग्राफी मानवी भूगोलातील प्रमुख दृष्टिकोन कुठले आहेत, आर्थिक भूगोल ज्याला इकॉनॉमिक जिओग्राफी म्हणतो, लोकसंख्या आणि वसाहत भूगोल, पॉप्युलेशन अँड सेटलमेंट जिओग्राफी, प्रादेशिक नियोजन रिजनल प्लॅनिंग, आणि लास्ट आहे मानवी भूगोलाचे प्रारूपे, सिद्धांत आणि नियम म्हणजेच मॉडेल, थेरीज अँड लॉज इन द ह्युमन जिओग्राफी. असा हा आपला पेपर किती 250 मार्काचा ऑप्शनचा पहिला पेपर ज्याला म्हणतो त्यातले हे टॉपिक्स आहे, हे इथे समजून घ्यायचं आहे. आपण याला इन डिटेल पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला इन डिटेल आणि 20 आणि 21चं थोडं अनालिसिस करूया मेन्सचं. म्हणजे प्रश्न काय आहे, मी भूगोल घेतोय, आता तुमच्या मनात 2-3 भूगोलाविषयी काय कन्सेप्ट असतील, अंडरस्टँडिंग असेल, बरोबर आहे, काही आपले अजम्पशन असतात, नाही व्हास्ट सब्जेक्ट आहे. आता काही विद्यार्थी मला भेटले आणि ते म्हटले सर भूगोल घ्यायला काही नाही, पण जो सेकंड सेक्शन आहे दॅट इज युअर ह्युमन जिओग्राफी हा फार 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 व्हास्ट होतो, किंवा याच्यात काय विचारते याच्यात मांडता येत नाही किंवा लिहिता येत नाही. पण असं नाहीये, मी सोर्सेस पण सांगतो अँड अगेन दॅट सोर्सेस इन मराठी. इंग्लिश लेखकांचेच मराठीत ट्रान्सलेट असणारी पुस्तकं अवेलेबल आहे, त्याच्यामुळे सोर्सेस नाही असं होणार नाही. आपण ऍट द एंड ऑफ दिस लेक्चर आपण सोर्सेस पण क्लिअर करूया. जर मला भूगोल प्रिपेअर करायचा आहे आता सोर्सेस काय असणं गरजेचं आहे ते सोर्सेस सुद्धा आपण बघूया. तर लक्षात घ्या हा एकूण एक पेपर 1चा सिलेबस, अगेन पेपर 2 जिओग्राफी ऑफ इंडिया, आणि मग अशा त्यांनी 10 काय दिलेले आहे आपल्याला, एकूण 10 टॉपिक्स दिले आहे. आता पहिल्या 5 टॉपिक मध्ये बघा प्राकृतिक दॅट इज फिजिकल सेटिंग ऑफ इंडिया, एनसीईआरटी 9वी 10वी 11वी वाचतो ते म्हणजे हे सर्व आहे. त्यानंतर नैसर्गिक संसाधने दॅट इज रिसोर्सेस, मी मला 10वीचं जर एनसीईआरटी वाचले नॅचरल रिसोर्सेस ओके भारतातले. सेकंड इज द ॲग्रिकल्चर, देन इंडस्ट्री, देन ट्रान्सपोर्ट त्याला आपण दळणवळण वाहतूक व व्यापार म्हणतो, कृषी उद्योग दळणवळण वाहतूक आणि व्यापार, हे 5 सेक्शन आहे. आणि ऑलमोस्ट आता याच्यावर जास्त भर असतो बिकॉज कारण की जे काही आपले प्रॉब्लेम्स आहे, जे काही सुरू आहेत, ज्याच्यासाठी आपण आता सगळ्या गोष्टी करतोय, डेव्हलपमेंट दॅट इज इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आपण जे काही आर्थिक विकास आहे, आर्थिक विकास आपण कशाच्या सहाय्याने साधणार आहे, आर्थिक विकास आपण औद्योगिकरणाच्या सहाय्याने असणार आहे. पण औद्योगिकरणासाठी मुख्य असणारा जो काही तुमच्या 2-3 गोष्टी अवेलेबल लागतात त्यातला कच्चा माल असतो. तो कच्चा माल दॅट इज आवर प्रायमरी सेक्टर म्हणजे कृषी क्षेत्र, तिथून येणारा कच्चा माल आहे. मग तिथे सगळे इश्यूज, मग त्यातली एम्प्लॉयमेंट असेल कृषी क्षेत्रातली ते कुठे, या सगळ्या गोष्टी इथे रिलेट होतात. मग कृषी बरोबर त्यांनी दिलेलं, नैसर्गिक संसाधने बिकॉज तुम्हाला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करायची आहे, तुमचे नॅचरल रिसोर्सेस वापरा, लाईक आपली खनिज संपत्ती असेल किंवा पेट्रोल असेल,
बरोबर आहे. दुसरं तुमचं कृषी महत्वाचं, भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारताची जी काही एकूण आपण जॉग्राफी बघितलं त्यानंतर आफ्टर USA सर्वात जास्त अंडर कल्टिवेशन लँड असणारा आपला देश आहे, भारत आहे. सर्वात जास्त कृषीखाली असणारी जमीन ही भारताजवळ आहे. मग आपलं मेनली, आणि आज जर आपण इकॉनॉमिक सर्व्हेचा थोडासा आकडे बघितले लेटेस्ट असणाऱ्या 21-22, तर आज सध्या सरकार सांगतंय की डायरेक्टली इनडायरेक्टली 54% पॉप्युलेशन ऑफ इंडिया डिपेंड ऑन ॲग्रिकल्चर. कशावर आहे? एंगेज इन ॲग्रिकल्चर इन टर्म्स ऑफ तुमचं रोजगार लक्षात घ्यायचं आहे. मग हे महत्वाचं आहे. आणि मग असणारा इंडस्ट्रीयल, आता परत आपण ज्यावेळेस आर्थिक विकासाबद्दल बोलतो तर आपण आर्थिक विकासाबद्दल ही माहिती घेतोच ना, की जर आर्थिक विकास साधायचा आहे, ज्याला आपण डेव्हलप इकॉनॉमी म्हणतो, तिथं कृषी क्षेत्राचा वाटा कमी करत जातो. पण आज भारतासारख्या देशाला ते शक्य आहे का? आजही भारतात 18 ते 20% कृषी क्षेत्राचा वाटा अजूनही आहे, जो कमी झाला, परत वाढला. कोविडचं कारण असेल किंवा काय असेल. ओके, पण मग ही डिपेंडन्सी कशी कमी करता येईल? आणि इंडस्ट्रीयल जे मॅन्युफॅक्चरिंग आहे ते आपलं किती वाढतंय? मग त्याला पर्याय आपण काय काढलाय? सेवा क्षेत्र काढलंय. म्हणजे इट इज युअर इंडियन इकॉनॉमिक जॉग्राफी असं मी त्याला म्हणतो. भारताचा आर्थिक भूगोल आणि रिलेट होतो. मग याचा पॉइंट्स काय होतो? ज्यावेळेस तुम्ही इकॉनॉमी GS मधलं वाचाल किंवा इथला हा भाग करेल, तुम्हाला ऑटोमॅटिक हा कुठे उपयोगाचा पडेल? तुमचा GSचा इकॉनॉमी प्रिपेअर करताना उपयोगात पडतो. सो तिथे फार जास्त फेअर चान्स आहे, तुम्हाला वेगळा अभ्यास करावा लागणार नाही. भूगोलाच्या सेकंड पेपरचा मी तुम्हाला ॲश्युअरली सांगतो, तुमचा GS मध्ये जो जॉग्राफीचे मी दाखवतोय ते भाग आता आपण बघूया, ते सुद्धा आणि सुद्धा इकॉनॉमीला सुद्धा काय होतं, हा भाग बऱ्यापैकी ओव्हरलॅप किंवा इकॉनॉमीचा डेटा तुम्हाला इथे युटिलाइज करता येतो. त्याच्यामुळे तुम्हाला इथं आणखी स्ट्रॉंगली प्रेझेंटेशन या असणाऱ्या टॉपिकमध्ये सुद्धा करता येतं. हा सुद्धा पॉईंट लक्षात घ्या. देन सेकंड पार्ट यातला म्हणतो कल्चरल सेटिंग, सांस्कृतिक भूगोल ज्याला म्हणतो भारताचा. वसाहती, सेटलमेंट्स, भारतात कुठल्या कुठल्या प्रकारच्या वसाहती, ग्रामीण वसाहती कशा, नागरीकरण कसं झालं, नागरिक क्षेत्र कसं वाढत गेलं, त्याच्या काय टप्पे विकासाचे. देन प्रादेशिक विकास आहे, नियोजन, रिजनल डेव्हलपमेंट्स अँड प्लॅनिंग असं त्याला म्हटलेलं आहे. आणि रिजनल डेव्हलपमेंट्स मस्ट आहे. आणि प्लॅनिंग सुद्धा आपण 5 इयर प्लॅन, अगेन हे तुम्हाला इकॉनॉमीला कनेक्ट करतो ना, की आपण 5 इयर प्लॅन ऍक्सेप्ट केला. 5 इयर प्लॅन्स नंतर आपण 12 5 इयर प्लॅन केले आणि त्यातच आपण डेव्हलप होत गेलो. म्हणून हे रिजनल प्लॅनिंग विथ तुमच्या प्लॅनिंग. राजकीय दृष्टिकोन, देअर इज द पॉलिटिकल आस्पेक्ट्स आहे. कशा संदर्भात? तुमच्या डेव्हलपमेंट संदर्भात. पण हे डेव्हलपमेंट कशासाठी? तर आता डेव्हलपमेंटचा बेसिक जिओग्राफी आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही किती झालं तर आपण ट्रॉपिकल कंट्रीमध्ये, आपण उष्णकटिबंधीय प्रदेशात आहे, आपण किती झालं तर आपल्या याच्यात आपल्याला काही जॉग्राफिकल लिमिटेशन्स आहे, काही ॲडव्हान्टेज आहे आपल्या कृषीसाठी असतील, आपल्या हवामानाचे असतील. या सगळ्या गोष्टींचाच काय होतो परिणाम तुमच्या विकासावर होतो. हे सुद्धा इथं आपल्याला लिंक करत जावं लागतं. आणि लास्ट इज द समकालीन महत्वाचे मुद्दे, कॉन्टेम्पररी इश्यूज. अँड इन दॅट त्यांनी मग त्यात हरित क्रांती आणली आहे, बिकॉज देर इज द अगेन फूड सिक्युरिटी. त्याच्यावर प्रश्न आहेच, फूड सिक्युरिटी. आता जर याला थोडंसं आपण करंट बेस केलं तर आता भारताने गहू निर्यात भारताने काय केला होता? ओपन केलं होतं. आणि परत भारताने गहू निर्यात काय केली होती? बॅन केली होती, ज्याला आपण एक्सपोर्ट म्हणतो. मग आता याच्यातला इश्यूज काय होता? जर आपण ग्लोबल सिनेरिओमध्ये बघितलं तर जो टॉपचा गहू एक्सपोर्टर आहे रशिया, आणि 5व्या नंबरला एक्सपोर्टर आहे कुठला? तुमचा युक्रेन. यांच्यामध्ये युद्ध झालं आणि त्यावेळेस तो गव्हाचा जो तुटवडा जाणवला होता, त्यावेळेस भारताला असं वाटलं आणि WTO किंवा हुकडनं हे होतं, तर भारताने काय केलं? आपलं ओपन केलं. पण लगेच भारताला असं लक्षात आलं की भारताची जी काही, मग भारताचे रेकॉर्ड्स भारताने केलेच की 8 का 7 बिलियन दशलक्ष टन भारताने काय केलं? एक्सपोर्ट केला. नेक्स्ट टार्गेट इज अवर 10 बिलियन वगैरे वॉट. पण भारताचं प्रोडक्शन आणि भारताचं प्रोडक्शन, भारताचीच लोकसंख्या एवढी, तुम्ही आत्ताचा डेटा आला त्याला आपण वाचतोय की येत्या पुढच्या वर्षी भारत काय करू शकतो? चीनला ओव्हरटेक करू शकतो. भारत हा जगातला सर्वात जास्त लोकसंख्येचा देश असेल. आणि जर एका साईडला आपण बघा कुठला डेटा येतो, जेव्हा हंगर इंडेक्स निघतो, त्या हंगर इंडेक्समध्ये भारताचा अजून नंबर खालचा आहे. त्यात की आपण कम्प्लीट हंगर फ्री इंडिया असं आपण अजूनही म्हणत नाही. मग यात होतं काय? ज्यावेळेस मी ॲडव्हान्टेज काय आहे विषयाचा? इंटरेस्टिंग, ठीक आहे, कन्सेप्च्युअल आहे, बिलकुल आहे. जॉग्राफी हा कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे. त्यात फार मगिंग करावं लागणार नाही, फार पाठांतर, फार आकडे लक्षात ठेवायची गरज नाही. थोडंसं कॉन्शियसली मॅपिंग केलं आणि तुमचं थोडंसं कन्सेप्च्युअल क्लिअरिटी होत गेली, तुम्हाला इझी हा सब्जेक्ट काय होतो? अंडरस्टँड होतो. हा याचा बेनिफिट आहे. सेकंड थिंग, ज्यावेळेस तुम्ही करंट GSच्या पर्स्पेक्टिव्ह तसंही आपल्याला करावं लागतं, त्याच करंटचा, त्याच इकॉनॉमिक स्टॅटिस्टिक्सचा तो ऑटोमॅटिक इथं बेनिफिट मिळतो तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये. आणि त्याला थोडे कोरिलेट असणारेच प्रश्न असतात. त्याच्यामुळे मला फार जास्त मटेरियलिंग डेटा वाढवावा लागत नाही माझ्या प्रिपरेशनचा डेटा मटेरियलिंग काय असतं? कमी असतं. सो हे विन विन सिच्युएशन मी त्याला म्हणेल प्रिपरेशन करताना सब्जेक्टची. हे आपल्यासाठी इथं काय करतो? जॉग्राफी ही तयार करतो. हे सुद्धा समजून घ्यायचं. मग अशा प्रकारे आपल्या जॉग्राफीचा हा सेकंड पेपर आहे, याचा तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता फक्त बघूया
की हा सिलेबस ओव्हरलॅप प्रीला कुठं होतं, जीएसला कुठं होतं ते मी तुम्हाला सांगतो मेन्सला. आता बघा हा तुमचा मेन्सचा सिलेबस दाखवला इथं. सायलेंट पिक्चर ऑफ वर्ल्ड फिजिकल ज्योग्राफी. आता मला सांगा जर तुम्ही ज्योग्राफी ऑप्शन घेतला तर ऑटोमॅटिक हा तुमचा जीएस मध्ये असणार, जे मी 105 ते 135 पर्यंतचे प्रश्न म्हणतोय. GS1 मध्ये आर्ट अँड कल्चर हिस्ट्री जो आहे आणि त्यात ज्योग्राफी आहे हा कव्हर होतो. अगेन डिस्ट्रीब्युशन ऑफ की नॅचरल रिसोर्सेस अक्रॉस द वर्ल्ड, ज्याला आपण नैसर्गिक संसाधनं म्हणतो, इन्क्लुडिंग साऊथ एशिया ज्यात भारत आहे आणि इंडियन सब कॉन्टिनेंटल भारतीय उपखंड हा त्यांनी फोकस केला. आयोग प्रश्न ज्यावर विचारतं ज्या आयोगाने फोकस केलाय. नेक्स्ट फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर द लोकेशन ऑफ प्रायमरी सेकंडरी अँड टर्शियरी सेक्टर. कुठले कुठले घटक तुमचे प्राथमिक, दुय्यम आणि ज्याला तृतीय व्यवसाय किंवा उद्योग म्हणतो या क्षेत्रासाठी महत्वाचे ते आपल्याला बघावं लागतं. नंतर वर्ल्डचं पण म्हटलं त्यांनी, इन्क्लुडिंग इंडिया, वर्ल्डमध्ये पण आणि इंडियामध्ये पण. इम्पॉर्टंट जॉग्राफिकल फेनॉमेना सच एज द अर्थक्वेक्स, सुनामी, ओल्कॅनो activity and cyclones, and then geographical features and their location, changes in the critical geographical features including water bodies and ice caps and flora and fauna, म्हणजेच एन्व्हायरमेंटल पार्ट हा जॉग्राफीचा येतो. सो हा इथे तुम्हाला एक्स्ट्रा जीएसचं प्रिपरेशन करावं लागत नाही. तुमचा जॉग्राफी ऑप्शन असला हा पार्ट सहज 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 कव्हर होतो. हा एक्स्ट्रा तुम्हाला याच्यातनं काहीच याच्यात इनपुट द्यावं लागत नाही. सेकंड GS3 मध्ये बघा, मुख्य परिषद GS3 मध्ये मेजर क्रॉप्स अँड क्रॉपिंग पॅटर्न्स. ऑलरेडी ऍग्रिकल्चर मी इंडियासाठी वाचणारच आहे, तो माझा टॉपिक आहे त्याच्यात पेपर सेकंड मध्ये, त्याच्यामुळे तो पण पार्ट काय होणार आहे इथं काय होणार आहे कव्हर होणार आहे. सेकंड थिंग डिफरंट टाइप्स ऑफ द इरिगेशन सिस्टीम, अगेन ते त्याच एका ऍग्रिकल्चर टॉपिक मध्ये हा परत अख्खा टॉपिक कव्हर होतो. ट्रान्सपोर्ट अँड मार्केटिंग ऑफ ऍग्रिकल्चर बर्ड ऑब्वियस कव्हर होणार आहे. प्रोसिजर इश्यूज अँड रिलेटेड द कन्स्ट्रेंट अँड ई टेक्नॉलॉजी इन द एड अँड ऑफ द फार्मर्स काय असतात, हा परत सगळा भाग ऑटोमॅटिक पेपर सेकंड जो आहे ऑप्शनचा त्याच्यामध्ये कव्हर होणार आहे. अँड लास्ट बट नॉट लिस्ट फॉर द मेन्स असं मी म्हणेन, मेन्ससाठी कॉन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. अगेन फिजिकलचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेस परत आपल्याला मी सांगितलं जीवावरण, बायोजिओग्राफी आणि एन्व्हायरमेंटल जिओग्राफी आपल्याला दोन टॉपिक्स आहे, त्याच्यामुळे हा सुद्धा भाग तिथं कव्हर होतो. म्हणजे जवळजवळ जर आपण केलं, जरी जीएसला डायरेक्ट वाटत नाही की जर मी जॉग्राफी केलं जॉग्राफीचा सेपरेट पेपर थोडी आहे जीएसला असं डोक्यात येतं, तो जो पेपर 1 मध्ये इन्क्लूड आहे, पण पेपर 1 आणि पेपर 3 असा जर इन्क्लूड आणि हे सगळं काढलं तर अबाउट 175 मार्क्स, अबाउट म्हणतोय मी 175 मार्क्स किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्सचा सिलेबस माझा जॉग्राफीचा ऑप्शन मध्येच काय होतो, जीएसचा सुद्धा कव्हर होतो, हे सुद्धा लक्षात घ्या. सेकंड थिंग मी महत्त्वाचं सांगेन, जेव्हा तुम्हाला एसेला टॉपिक येतात त्यातलं आपल्याला माहिती आहे एसे मध्ये सेक्शन ए सेक्शन बी, पण सेक्शन ए मध्ये हा थोडा करंट बेस आणि म्हणजे एक सेक्शन आपला काय असतो करंट बेस्ड टॉपिक आपल्यासमोर मांडण्यात येतो. एसे मध्ये एक असतो थोडा ज्याला आपण फिलॉसॉफिकल वगैरे म्हणतो असा. पण जेव्हा तुम्ही एसे मध्ये सुद्धा हा जो जॉग्राफीचा डेटा आहे त्यात तुमची जॉग्राफी असणार, त्यात तुमची इकॉनॉमिक जॉग्राफी असणार, त्यांची पॉप्युलेशन जॉग्राफी असणार, तुमची सगळ्या अँगलनी एन्व्हायरमेंटल जॉग्राफी असणार. त्याला कारण की तो करंट अस्पेक्टनीच ते विषय उचलतात जे तुमच्यासमोर मांडतात. ज्यावर एसे लिहायचा आहे हा डेटा तिथं सुद्धा युटिलाइज करता येतो आपल्याला एसे लिहिताना, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यामुळे याचे बरेच बेनिफिट्स आहे असं मी तुम्हाला इथे सांगेल. आणि जर मी प्री मध्ये आलो तर प्रीचा सिलेबसच दिलेला आहे, इंडिया अँड वर्ल्ड ज्योग्राफी, फिजिकल, सोशल, इकॉनॉमिक ज्योग्राफी ऑफ इंडिया. आपल्याला जर मेन्सचा जीएसही केला किंवा ठीक आहे तुम्ही ऑप्शनल जर ज्योग्राफी केला तर तुम्हाला इथे ऑटोमॅटिक जो काही प्रीला विचारला जातो याच्यात पूर्णतः तुम्हाला काय होतो बेनिफिट होतो, हे लक्षात घ्यायचं आहे, वेगळं करायचं नाही. मग हा इतका एरिया आपला एक ज्योग्राफीचा ऑप्शन चांगला घेतला की कव्हर होतो, हा महत्वाचा पॉईंट समजून घ्या. मी रिसोर्स बद्दल 2 मिनिटं बोलतो. आता रिसोर्सेससाठी तुम्ही पण फार रिसोर्स ऐकलं असेल, जर मला ऑप्शनल रेडी करायचं रिसोर्सेस काय असले पाहिजे काय नाही तर लक्षात घ्या. रिसोर्सेसमध्ये हे बेसिक रिसोर्सेस आहे, एनसीईआरटी 5वी ते 12वी, जेसी लिओंग फिजिकल अँड ह्युमन ज्योग्राफी आणि मेड सिम्पल सिरीज बाय रूपा पब्लिकेशन. याला आपण बेसिक साठी म्हणतो. कशासाठी, तुम्ही बेसिक तुमच्या अंडरस्टँडिंग चांगलं होण्यासाठी बेसिक रिडिंग. आता एक पर्याय आहे, तुम्ही मराठीतनं प्रिपेअर करतोय, ऑल सोर्सेस अवेलेबल इन काय इंग्लिश किंवा त्यातलं एनसीईआरटी हिंदी आहे, आपल्याला अंडरस्टँड करायचं. जर इंग्लिश शक्य असेल तर वाचा, मी म्हणेल नाही तर मी याला एकच पुस्तक सांगतो तुम्हाला बेसिकसाठी, प्राकृतिक भूगोलाचं प्राध्यापक दातेंचं एक पुस्तक आहे, ते फार सिंपल आणि चांगलं पुस्तक आहे, मराठीतनं ते कव्हर होतं. फक्त मी म्हणेल जेसी लिओंगचं, ज्याला आपल्याला पॉप्युलेशन म्हणतोय आपण, वर्ल्ड ह्युमन सेटलमेंट, त्यातलं थोडंसं त्याचा संदर्भ जेसी लिओंगचा घ्यायचाच, त्याचे मॅपिंग आणि अंडरस्टँडिंग बेस खूप स्ट्रॉंग होते. आणि सेकंड थिंग मग याच्यातले ऑलमोस्ट काही पुस्तकं, फॉर एक्झाम्पल फिजिकलसाठी सविंद्र सिंग आपण म्हणतो महत्वाचं पुस्तकं वापरतो, तिथे दातेचं वापरू शकतो. ह्युमन ज्योग्राफीसाठी माजिद हुसेन सरांचं मराठीत सुद्धा आहे,
हे सेम टायटल मराठीत सुद्धा आहे, लक्षात घ्या. किंवा जॉग्राफी ऑफ इंडिया माजिद हुसेन, हे सुद्धा मराठीत अवेलेबल आहे आपल्याकडे. फक्त खुल्लर सरांचं काय पुस्तक मराठीत नाही, ते इंग्लिशमधनंच आहे, तो एक सोर्स असतो. पण माजिद हुसेन सरांचं घेतलं, खुल्लर सरांचं नाही घेतलं मराठीतनं तरी चालणार आहे. मॉडेल्स अँड थ्रीज ऑफ द माजिद हुसेन हे एक इंग्लिशमधनं आहे, हे सुद्धा मराठी ट्रान्सलेट होईल असं सांगण्यात येत आहे लवकरात लवकर. आणि जॉग्राफी ऑफ के सिद्धार्थ, मग वर्ल्ड मॅप, जॉग्राफी ऑफ के सिद्धार्थ मराठी आहे. नंतर जॉग्राफी ऑफ इंडिया, वर्ल्ड मॅप, हे सुद्धा के सिद्धार्थचं काय मराठीत आहे. म्हणजे तिथं आपल्याला बऱ्यापैकी मराठीत ऑलमोस्ट पुस्तकं अवेलेबल आहे. वर्ल्डचं आहे, फिजिकलचं आहे, इंडियाचं आहे. आणि हे जर बेसिक एवढे पुस्तक असले फार जास्त पुस्तक वापरून चालणार नाहीये, बिकॉज अंडरस्टँडिंग एकदा झाली. आणि मला मॅपिंग आणि ॲटलास, ऑक्सफर्डचा वापरा, ओडेन लॉंगमनचा वापरा. तुम्ही ॲटलास नीट वापरला की तुम्हाला बरोबर पुढच्या सगळ्या गोष्टी रिलेट करता येतात. अगेन तुमचा जीएसचा फॅक्टर पण त्यात महत्व असतो, करंटचा असतो. अशा प्रकारे आपल्याला जॉग्राफीचा आपण चांगल्या प्रकारे करू शकतो, प्रिपरेशन करू शकतो, मी असं म्हणेन. मग मी तुम्हाला एवढंच सांगेल, आपण नेक्स्ट लेक्चरला मी सिलेबस आणखीन डिकोड करतो, तो आयोगाच्या प्रश्नांना डिकोड करूया. म्हणजे आपल्याला हे फार लक्षात येणं गरजेचं आहे की दिलेला सिलेबस आणि आयोगाने लेटेस्ट 2021 किंवा 2020 मध्ये आयोगाच्या प्रश्नांचा फोकस काय आहे हे थोडं अंडरस्टँड होणं गरजेचं आहे. मग आयोग त्याला कितपत करंट पर्स्पेक्टिव्हने विचारतं, कितपत ट्रेडिशनल पर्स्पेक्टिव्हने विचारतं, हे समजून घ्यायला आवश्यक आहे. आणि आता नव्यानेच एमपीएससीचा पण काय झालेला आहे, सिलेबस जस्ट यूपीएससीला फॉलो केलेला आहे एमपीएससीने, जसं सिलेबस देऊन टाकलाय. त्यात तुम्ही ऐकलं असेल आपल्याच याच्यावर प्लॅटफॉर्मवर जी आपण दळवी सरांची मुलाखत घेतली होती, त्या दळवी सरांनी क्लिअर सांगितलंय की ऑप्शनच्या तयारीला लागा, एमपीएससीच्या ऑप्शनलचा काहीच सिलेबस चेंज करणार नाही, ऑप्शनचा सिलेबस आयआयटीचा असणार आहे. मग तुम्ही जर या पर्स्पेक्टिव्ह सिलेबसच यूपीएससीचा ऑप्शनलचा आपण बोलतोय, त्याच्यावर चर्चा करतोय, तर एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पण हाच सोर्सेस वापरून तुम्हाला सुद्धा 500चा ऑप्शनल आहे, हाच तिथं बेनिफिट असणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. म्हणून मी सांगतो की जॉग्राफी अंडरस्टँडिंग बेस आहे, कन्सेप्च्युअल आहे. फार पाठांतराची अजिबात गरज आहे. तुम्ही अंडरस्टँड करा, तुमचे कन्सेप्ट क्लिअर करा आणि मग तुम्हाला रिलेट करता येणं इझी आहे. तुमचं थोडंसं मॅपिंग, आणि फार बेस्ट मॅपिंग, फार ड्रॉइंग चांगलं पाहिजे अजिबात असं नाही आहे. बिकॉज ते अंडरस्टँडिंग पर्पजने आपण ड्रॉ करणं गरजेचं आहे. तेव्हा जर अंडरस्टँडिंगचा पर्पजचा आपला अप्रोच असला तर पेपर चेकर जे असतात ते सुद्धा आपल्याला प्रो असतात, ते मार्क्स देतात, हे सुद्धा इथे लक्षात घ्या. म्हणून जॉग्राफी बऱ्यापैकी विद्यार्थी घेतात, मार्क्स पडतात. वाटताना खूप फास्ट वाटतो, पण फास्ट जरी असला थोडासा, पण मी थोडासा म्हणेल अंडरस्टँडिंग बेस आहे, हे सुद्धा इथे समजून घ्या. सो नेक्स्ट लेक्चरला आपण भेटूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण असणारा सिलेबस डिकोड करूया 20 आणि 21 मुख्य प्रश्नांच्या आधारे. तेव्हा आपल्याला आणखीन चांगली अंडरस्टँडिंग होईल आणि परत मग आपण आणखीन जॉग्राफी ऑप्शन विषयीच पुढच्या आपण लेक्चरला आणखीन काही लेक्चरमधून भेटूया. थँक्यू सो मच. त्यामुळे लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा आपलं सी एनर्जी स्टडी पॉईंट्स यूट्यूब चॅनल. थँक्यू.